पुण्याचे आत्ताचे जे आयुक्त आहेत ना तो स्वतः येऊन सांगितले की अख्ख्या पुण्यात सर्वात डर्टी एरिया जर असेल तो म्हणजे वाघोली. नगरसेवक म्हणून त्याचा पगार जर 20-25 हजार रुपये असेल आणि तो हा कोटींनी पैसा खर्च करतोय इलेक्शनसाठी, हा पैसा येतो कुठून? कुठलाही एक रस्त्यासाठी जेव्हा समजा एक 100 कोटीचं बजेट आलं, 100 कोटीमध्ये 10% तर ते स्वतःचं टेंडर घेण्यासाठी ते स्वतः कमिशन घेणार. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जे जगातल्या एका मोठ्या बँकेचे डायरेक्टर राहिलेत. उच्च पगाराची नोकरी सोडून त्यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलनं केलीत, लढा दिलात. त्यांची भाषा वेगळी आहे, जन्मभूमी वेगळी आहे, पण ध्येय एकच आहे, वाघोली आणि खराडी या भागाचा विकास. अरे जो माणूस मागच्या 10 वर्षात काही करू शकला नाही, तर तुम्ही जर ह्यांना भाजपकडून जर तिकीट दिलं तर काय खात्री तो डेव्हलपमेंट करणार. मला एवढी तळमळ होती की जर हे जे राजकारणी आहेत तर समाजामध्ये एक चांगला हॉस्पिटल, रस्ते, पाणी हे तर मूलभूत पायाभूत सुविधा आहे, तर हे का लोकांना भेटत नाही. आणि तुम्हाला असं म्हणायचं की आज वाघोलीमध्ये लोकांना जे पाणी मिळणार आहे ते तुमच्या प्रयत्नांमुळे मिळणार आहे? 100% की वाघोलीमध्ये पाणी भेटत नाही लोकांना, कारण पाईपलाईन सुद्धा टाकली गेली नाही आहे. खराडीमध्ये पाईपलाईन टाकून सुद्धा लोकांना मुबलक पाणी सप्लाय होत नाही, कारण तिथे सुद्धा चोऱ्या मारे चालू आहे. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही परप्रांतीय आहात, तुम्ही एक अमराठी आहात, तुम्ही इथे आलात नोकरी करायला, तुमचं पोट भरायला, मग इथे येऊन राजकारणामध्ये इलेक्शनमध्ये उतरण्याची तुम्हाला काय गरज पडते बरं? थँक्यू, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मी महाराष्ट्रामध्ये मागच्या 20 वर्षांपासून राहतोय. अगोदर मी मुंबईमध्ये होतो, तिथे मी राहत होतो जुहूमध्ये. आणि मी तुम्हाला एक सांगतोय, तिकडे पायाभूत सुविधा BMC कडून भेटत होता लोकांना एकदम चांगल्या प्रकारे. म्हणजे तिथे कचरा उचलायला BMCचे लोक येत होते, पैसे सुद्धा घेत नव्हते. पाणी सप्लाय, मुबलक पाणी सप्लाय आहे, अखंडित वीज पुरवठा आहे, सगळ्या सोयी सुविधा तिथे भेटत होतं. आणि म्हणून ते सगळं चांगलं हे होत होतं. नंतर मी सिंगापूरला गेलो. सिंगापूर ते एक डेव्हलप्ड सिटी, विकसित देश आहे. तिथे तर मी खूप सगळं बघितलं, खूप चांगल्या पद्धतीने तिथे लोकांचं जीवनशैली एकदम चांगल्या पद्धतीचे होती. मग नंतर हे सगळं बघितल्यानंतर जेव्हा मी पुण्यात आलो, तिथे वाघोली खराडी एरियामध्ये आलो, तेव्हा मी बघितलं की बरेच गोष्टी आता पायाभूत सुविधा सुद्धा नाहीये आणि सोयी सुविधा आतापर्यंत सुरळीत नाहीये. मी न्यू सिटी म्हणून एक सोसायटी आहे, तिथे राहायला गेलो. तिथे मी फ्लॅट विकत घेतलं आणि मग नंतर आम्हाला कळलं की जेवढा मेंटेनन्स आम्ही पे करतोय, मेंटेनन्समध्ये जर 3,000 पेमेंट मेंटेनन्स पे करायचा, त्याच्यामध्ये 50 ते 60% फक्त पाणी विकत घ्यायचं. म्हणून आणि रस्ते सुद्धा व्यवस्थित नाहीये आणि कचरा आणि धूळ तर एवढं आहे की हे जे पुण्याचे आत्ताचे जे आयुक्त आहेत ना तो स्वतः येऊन सांगितले की अख्ख्या पुण्यात सर्वात डर्टी एरिया जर असेल तो म्हणजे वाघोली. तर एवढ्या सगळ्या बघून आम्ही मग हळूहळू आंदोलन केलं. कारण आपले हे जे बाबासाहेब भीमराव आंबेडकरने जे संविधान बनवलं त्याच्यामध्ये आम्हाला मूलभूत अधिकार मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे, आणि जर ते आम्हाला भेटत नाही तर संवैधानिक मार्गाने अधिकार करणं आपला अधिकार आहे. आणि म्हणून मी आंदोलनं केल्यानंतर बरेच गोष्टी आपण सॉल्व्ह सुद्धा झालं. आता ड्रेनेजचं काही मॅटर सॉल्व्ह झाले, रोडचा मॅटर सॉल्व्ह झाला, आणि म्हणून आम्ही हे डिसिजन घेतलं लोकांचं सपोर्टामुळे आता हे समाजकारण जे मी करत होतो, आता इलेक्शनमध्ये यायचं आणि सिस्टममध्ये जर गेलं तर हे सोयी सुविधा लोकांना आम्ही पुरवू शकतो, देऊ शकतो. मला हे म्हणायचं आहे की इथले लोकल लिडरशिप देखील आहेत ना, इथले लोकल लिडरशिप आहेत जे पाठपुरावा करतायत त्या गोष्टीचा. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, मान्य आहे की खूप वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहेत, परंतु इथली लोकल लिडरशिप काम करते. तुम्हाला का उतरावंसं वाटतं? आतापर्यंत का केले नाही? 25 वर्ष झाला. वाघोली तर 4.5 वर्ष झाला PMC मध्ये आला, 1 जुलै 2021ला. खराडी तर 1997 मध्ये PMC मध्ये गेला, तेव्हा सुद्धा पाणी टंचाई होती. आजपर्यंत पाणी टंचाई आहे. म्हणजे हे जे लोक आहेत, जे नेता तुम्ही सांगता इकडचे जे नगरसेवक होते, ग्रामपंचायत सदस्य होते, ते का केले नाही? आजपर्यंत केले नाही. म्हणून ही परिस्थिती लोक कंटाळून आता पर्याय म्हणून बघत आहेत, आणि म्हणून मी पुढे आलो आणि इलेक्शन मध्ये आता थांबतोय. आता याला जोडूनच मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की आता इथले जास्तीत जास्त वोटर, मतदार जे आहेत ते मराठी आहेत. एका मराठी माणसानं तुम्हाला अमराठीला मत का द्यावं? मी जन्माचा मराठी नसेन, पण मी महाराष्ट्राचा कर्मयोगी आहे.
मागचे 20 वर्षांपासून मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी बोलतोय, मराठी लोकांसोबत काम करतोय. मागच्या 5 वर्षात पुणे वाघोलीमध्ये सुद्धा जेवढं मी आंदोलनं केलं रस्त्यासाठी, ड्रेनेजसाठी, पाणीसाठी, त्याच्यामध्ये मी कधी असं बघितलं नाही की हे मराठीसाठी आहे, हे अमराठीसाठी आहे. साहेब, कुठल्याही खड्ड्यामध्ये जर कोणी पडलं, कोणी गेलं, मेलं, तर तुम्ही असं बघणार का की कोणी मराठी गेलं की अमराठी गेलं? खून तर झालं ना. आणि दुसरी गोष्ट मी सांगतोय की आम्ही सगळे एक माणूस म्हणून जन्माला आलो. आम्ही सगळे भारतीय आहोत आणि बाबासाहेब भीमराव आंबेडकरने आम्हाला संविधान बनवून दिलं आणि संविधानमध्ये आम्हाला अधिकार दिलेला आहे की मूलभूत सुविधा आम्हाला मिळायला पाहिजे. आणि जर ते भेटत नसतील तर त्याच्यासाठी जर संवैधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करत असतो, त्याच्यामध्ये कुठलाही असा भाषावाद, प्रांतवाद यायला नको पाहिजे. आणि जर आला तर मला तर चुकीचं वाटतं. आणि शेवटी मी एक सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज जे माझे स्वतःचे प्रेरणास्थान आहेत, ते कुठलाही जाती धर्मचे होते का? ते कुठल्याही राज्याचे होते का? नाही, ते अख्ख्या हिंदुस्थानचे होते. अख्ख्या स्वराज्यासाठी ते लढले. म्हणून मी एकच गोष्ट सांगतोय की कुठलाही चांगला काम करायला किंवा समाजकारण करायला जन्म दाखलाचं गरज नसतं. तुम्ही कुठला माणूस आहेत, फक्त काय एक इच्छाशक्ती पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी लोकसुद्धा मला मतदान करतील असं मला खात्री आहे. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही एक सुशिक्षित, एक चांगला जॉब सोडून तुम्ही आता इलेक्शन आणि राजकारणाकडे वळतायत. इलेक्शन म्हटलं तर पैसा लागतो, राजकारण म्हटलं तर पैसा लागतो. मला तुम्हाला एक सरळ प्रश्न असा विचारायचा आहे की आज आपण राजकारण्यांना पाहतो, जेव्हा कोणी एखादा निवडणुकीमध्ये उतरतो, कोटींनी पाण्यासारखा पैसा खर्च करतात लोक, पाण्यासारखा पैसा. तर तुम्ही मला सांगा की जर एखादा व्यक्ती नगरसेवक म्हणून त्याचा पगार जर 20-25 हजार रुपये असेल आणि तो हा कोटींनी पैसा खर्च करतोय इलेक्शनसाठी, हा पैसा येतो कुठून आणि कुठून हा पैसा जमा केला जातो? हा प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय. कारण हे जे लोक आहेत, बरेच उमेदवार आहेत जे कोटी रुपये घालून फ्री देवदर्शन करून लोकांना महाग वस्तू वाटप करत आहेत आणि शेवटी ते पैशाचं वाटप, कोटी रुपये पैशाचं वाटप करून ते विकत घेणार आहेत ते मतदान. मी एक गोष्टी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, नगरसेवक होणं हे एक माध्यम आहे. नंतर जो खेळ चालू होता तो म्हणजे की कुठलाही एक अर्थकारण चालू होतं नगरसेवक झाल्यानंतर. मी एक उदाहरण सांगतोय. कुठलाही एक रस्त्यासाठी जेव्हा समजा एक 100 कोटीचं बजेट आलं, 100 कोटीमध्ये 10% तर ते स्वतःचं टेंडर घेण्यासाठी ते स्वतः कमिशन घेणार. आणि राहिलं किती? 90 कोटी. आता 90 कोटीमध्ये तिकडचे आमदार आहेत किंवा खासदार आहेत, त्यांना सुद्धा 10-10, 8-8% द्यावं लागेल. तर समजा तुम्ही साधारणतः एक 15% ह्यांना द्या, खासदार आमदाराला. राहिलं किती? 75 कोटी. आता नगरसेवकाला सुद्धा काही पाहिजे, तो 10-12% त्यांना ते सुद्धा घेतात. राहिलं किती? 60-62 कोटी. आणि आता विचार करा, जो कॉन्ट्रॅक्टर आहे तर कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा काहीतरी पाहिजे. बरोबर. आणि सगळं 12%, 15% समजा जर कॉन्ट्रॅक्टरने घेतला तर राहिला किती? 40 कोटी, 40 ते 45 कोटी. आता कॉन्ट्रॅक्टरला सगळं फेक बिल बनवून यांना सगळ्यांना हे टक्केवारी द्यावं लागतं. म्हणून कुठलाही रस्ता दर्जेदार होत नाही. कारण जे स्वतः कोटी रुपये टाकले ते नंतर तर ते अर्थकारण करून, करप्शन करूनच ते कव्हर करणार. पण मी असं काही करणार नाही. वाको वेलफेअर असोसिएशन एक अगेन्स्ट करप्शन लढणारी एक संस्था आहे, समाजसेवी आणि लोक कल्याणकारी संस्था आहे. मी अध्यक्ष म्हणून 5 ते 7 वर्षांपासून हे सगळं बघतोय आणि मी कुठलाही असं देवदर्शन, कोटी रुपये वाटप करत नाही आणि करणार सुद्धा नाही. कारण ज्यांच्याकडे कर नाही त्यांना डर नाही. आणि मी एवढंच तुम्हाला सांगतोय, 25,000 पगार, 20-25,000 माझ्यासाठी तर पुरेसा आहे, लोकांचा भल्यासाठी. आणि हे सगळं बघून मी राजकारणात येतोय. आणि म्हणून मी लोकांना सुद्धा जबाबदारीने सांगतोय की असं लोकांना जे कोटी रुपये खर्च करून महाग असं वस्तूचं वाटप करून, पैसे वाटप करून जर ते करत असतील तर ते नंतर डेव्हलपमेंट कधीच करणार नाही, 200% करप्शनच करणार. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही आता इलेक्शनमध्ये उतरलात, पण तुम्ही एक अपक्ष उमेदवार म्हणून इलेक्शनमध्ये उतरलात, तुम्हाला कोणी तिकीट दिलं नाही का? आजची परिस्थिती तुम्ही बघा. मागच्या 1 महिन्यात असं 20 ते 25 लोक आहेत जे अगोदर काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपमध्ये आले.
चेहरा तेच आहे, फक्त तिकीट वेगळा. अरे जो माणूस मागच्या 10 वर्षात काही करू शकला नाही, तर तुम्ही जर त्यांना भाजपकडून जर तिकीट दिलं तर काय खात्री तो डेव्हलपमेंट करणार. आणि दुसरी एवढा गोंधळ करून ठेवलेले आहेत. आज समजा इलेक्शन 20 दिवस राहिला, 19 दिवस राहिला, आतापर्यंत कुठल्या पक्षाने कोणाला तिकीट द्यायचं आतापर्यंत कन्फर्म झालं नाही. तर ते हे काय करणार. हे सगळं सेटलमेंट चालू आहे. कोटी कोटी रुपया द्यायचा आणि तिकीट घ्यायचा, इकडून तिकडे जायचं, तिकडून तिकडे जायचं. एक फॅमिलीमध्ये भाजपचे लोक आहेत, तुतारीचे लोक आहेत, घडीचे लोक आहेत, शिवसेनाचे लोक आहेत, सगळे लोक आहेत. आता ते काय, ते पर्सनल हितासाठी ते तिथे जात आहेत. ते लोकांचा भल्यासाठी अजिबात विचार करत नाहीये. म्हणून आम्ही एक अपक्ष म्हणून पुढे येत आहोत आणि इलेक्शनमध्ये, कारण आपला उद्देश एकच आहे, सोसायटीचा भल्यासाठी, अख्ख्या समाजचा भल्यासाठी, आपला जो एरिया आहे वार्ड नंबर 4 त्याचा भल्यासाठी आपण अपक्ष लढतोय. आणि मी एक तुम्हाला सांगतोय की माझ्याकडे सुद्धा ऑफर आलेले आहेत. 2 नॅशनल पक्षाकडून सुद्धा ऑफर आला आणि तीन ऑफर हे जे राज्यस्तरीय पक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा ऑफर आला, पण मी ॲक्सेप्ट केला नाही, त्यांना नाकारला. कारण माझा उद्देश एकच आहे, पूर्णपणे विकास आणि कुठलाही करप्शन इकडे तिकडे जाऊन करप्शन करायचं नाही. बरं, मला याला जोडूनच पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्ही ज्या लोकांच्या विरुद्ध आता उभे राहत आहेत, ज्यांच्याकडे सत्ता आहे, यांच्याकडे पैसा आहे, यांच्याकडे मसल पॉवर आहे, मनी पॉवर आहे, मॅन पॉवर आहे, यांच्या विरुद्ध तुम्ही लढा कसा देणार आता इलेक्शनमध्ये? मी तुम्हाला सांगतो, सगळं प्रशासन, हे सगळं सोयीसुविधा देणारा कोण आहे? प्रशासन, सरकार आहे. ते सरकारपेक्षा मोठे आहेत का? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का? कायदा कानून सगळ्यांसाठी सेम असतं. फक्त काय आहे, हे लोक जे आहेत ते पैशाचा वापर करून, पैशाच्या जोरावर पोस्टरबाजी करून ते इलेक्शन लढवतात. आणि म्हणून आता आम्ही पर्याय म्हणून आलो की प्रामाणिकपणे आम्ही त्यांना लढा देऊ. कारण त्यांचा उद्देश कधीही विकास नव्हता, नाहीतर ते मागच्या 25 वर्षात ते विकास केले असते. आजपर्यंत विकास का झाला नाही? लोक आता रोडवर दररोज तुम्ही महामार्गावर बघा, अंतर्गत रस्त्यावर बघा, लोक मरतात. तर मी एकच सांगतोय, नगरसेवक नसून सुद्धा मागच्या 5 वर्षात आम्ही एवढं मोठा आंदोलन केलं. प्रशासनाला आम्ही भाग पाडलो की तुम्ही ऍक्सेप्ट करा. आणि आम्हाला आज बकोरी रोडचा DPR तयार झाला. मी लोकांना तुमच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो की बकोरी रोडचा DPR झाला. आता सेटलमेंट चालू आहे, कोर्ट केस उचलायला, आणि 1 वर्षात बकोरी रोडचा रस्ता होऊन जाईल. ड्रेनेजचं काम IV स्टेटमध्ये तात्पुरतेनं झालं. 230 कोटीचं वॉटर सप्लाय वाघोलीमध्ये आणि लोहगावासाठी एक समान पाणी पुरवठा योजना सुद्धा आता पाईपलाईनचं काम चालू झालं. एवढा ते सगळे नव्हते का? ते सगळे तरी सुद्धा होते. तर मी एकच सांगतोय तुम्हाला, नगरसेवक नसून सुद्धा आम्ही एक समाज कार्यकर्ता म्हणून जर एवढं केलं, तर नगरसेवक होऊन तर ते काही करू शकणार नाही. प्रामाणिकपणे लोकांचा विकास होईल, आपला समाजाचा विकास होईल आणि आपला सिटी एक डेव्हलप सिटी होईल, हेच आपला उद्दिष्ट आहे. बरं, आतापर्यंतचा इतिहास आहे, प्रत्येक राजकारणी, प्रत्येक पॉलिटिशियन सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर हेच म्हणतो की मी आल्यावरती भ्रष्टाचार करणार नाही. परंतु जेव्हा तो त्या रांगेत जातो ना, त्याचे कलर बदलतो, त्याचा रंग बदलतो आणि तो देखील परत त्याच सिस्टीमचा पार्ट बनतो, त्या सिस्टीमचा हिस्सा बनतो आणि भ्रष्टाचार करायला लागतो. तुमच्याकडून हे असं होणार नाही याची काय खात्री? तुम्ही परत आत्ता म्हणतायत की भ्रष्टाचार करणार नाही, खाऊ देणार नाही, करप्शन होणार नाही, पण उद्या तुम्ही परत त्याच लाईनमध्ये जाऊन बसाल, तर हे जर झालं तर मग काय करायचं लोकांनी? मी एक तुम्हाला सांगतोय, मी कुठलाही बोजा घेऊन पुढे जात नाही. मी 4 कोटी 8 कोटी घालून मी नगरसेवक होत नाहीये. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, 25,000 पगार माझ्यासाठी पुरेसा आहे. मी आणि एक उच्च शिक्षित माणूस म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर गरज पडली तर मी कन्सल्टन्सी सुद्धा करू शकतोय. एक तासासाठी जर केलं तरी सुद्धा मला तर काही असं करप्शन करायची गरज सुद्धा नाहीये. जे लोक असं कोटी रुपये घालून जर ते नगरसेवक बनणार आहेत, जे इच्छुक आहेत, जर ते आले तर त्यांना तर हे करावंच लागेल. कारण जर 4 कोटी टाकून 5 कोटी टाकून जर तुम्ही नगरसेवक बनलं तर तुम्हाला करप्शन करावंच लागेल. तुम्हाला असं म्हणायचं की तुम्हाला गरज पडणार नाही? अजिबात गरज पडणार नाही. कारण 25,000 माझ्यासारखा जो प्रामाणिक माणूस आहे, अजिबात त्यांना करप्शन करायची गरज नाहीये. आणि मी सांगतोय तुम्हाला, एक उच्च शिक्षित माणूस, मी तर अनपढ नाहीये, अंगूठा छाप नाहीये. जर गरज पडली ते कन्सल्टन्सी करून, काहीही करून आम्ही आपलं काम करू शकतोय. मला करप्शन करायची अजिबात गरज नाहीये. आणि एक मी अजून सांगतोय, जेव्हा मी वाको वेलफेअर असोसिएशन मार्फत जेवढे आंदोलन किंवा आमरण उपोषण करत होते, तेव्हा सुद्धा हे जे लोक होते ना, ते प्रेशर टाकत होते, दबाव टाकत होते आणि
आम्ही सुद्धा दाखवत होते, पण कधीही आम्ही त्यांच्या दबावाखाली काम केलं नाही, कुठलाही करप्शन केलं नाही आणि कधीही माघारी सुद्धा घेतलं नाही आणि घेणार सुद्धा नाही. मला एक सांगा की तुम्ही एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोझिशनवरती जॉब करत होते, मोठी सॅलरी तुम्हाला होती, कम्फर्ट झोन तुम्हाला होता, ती आयुष्य आरामाची जिंदगी सोडून तुम्ही इकडे कुठे रस्ता, गटार, कचरा याच्यामध्ये कसे काय पडलात? चांगला प्रश्न आहे. मी बालपणापासून मला एक समाजासाठी काहीतरी करायचं, दुसऱ्या लोकांसाठी काहीतरी करायचं असं तळमळ बालपणापासून आहे. 2011मध्ये मला नोकरी भेटली. मी जपानच्या बँकमध्ये मी जॉईन केलो. तेव्हापासून सुद्धा मी 10% लोकांसाठी मी देत होतो. बरं. म्हणजे माझा वाढदिवस असता मी कधीही आजपर्यंत एक केक सुद्धा कापला नाही. मी कुठलाही अनाथालय जायचं, वृद्धाश्रम जायचं आणि तिथे जाऊन माझी सॅलरीचं 10% लोकांमध्ये टाकायचं, त्यांना सपोर्ट करायचं आणि मला खूप असं एक समाधानी वाटायचं. म्हणजे समजा जर मी तिथे गेलो आणि हे सगळं केलं, खूप समाधानी मला वाटायचं. आणि म्हणून जेव्हा मी पुण्यात आलो इकडे आणि हे सगळं गोष्टी बघितलं, जिथे म्हणजे बेसिक सोयीसुविधा नाही आहे. मी एक घटना तुम्हाला सांगतोय. 2019ला माझी आई आजारी होती, तिला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि कॅन्सरामुळे मला रुबी हॉल जायचो. बरं. आणि मी घरापासून समजा निघालो ते एकदा तिथे समजा जर अर्धा तासासाठी जर समजा अपॉइंटमेंट तिथे आहे आणि मला जायचं, मला कळणार सुद्धा नाही की तिथे जायला किती वेळ लागेल. एवढा ट्रॅफिक, एवढा खड्डे, रोड व्यवस्थित नाहीये. तर जिथे जिथे एक गावामध्ये सुद्धा आज जर तुम्ही बघितलं एवढे चांगले रस्ते आहेत, तेवढा रस्ता वाघोली खराडीमध्ये नाहीये. एक 15 मिनिटात समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकता गावामध्ये. आज खराडी वाघोलीमध्ये तुम्हाला सांगता येत नाही की अर्धा तास लागेल की 1 तास लागेल. खड्डे आणि रस्त्याची ही भयानक परिस्थिती आहे. आणि एवढंच नाही, हॉस्पिटलची एवढी सिच्युएशन आहे, एक चांगला हॉस्पिटल सुद्धा नाही आहे. आणि तिथे जर तुम्ही जायला जे वेळ लागली आणि एक अपॉइंटमेंट मिस झाला तर तुम्हाला 8-10 दिवस गेलं, तुम्हाला परत तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागेल. मला एवढी तळमळ होती की जर हे जे राजकारणी आहेत तर समाजामध्ये एक चांगला हॉस्पिटल, रस्ते, पाणी हे तर मूलभूत पायाभूत सुविधा आहे, तर हे का लोकांना भेटत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय प्रामाणिकपणे, माझी इच्छा एवढंच आहे की लोकांना बेसिक सुविधा, रोड, वॉटर, ड्रेनेज, हॉस्पिटल, पब्लिक टॉयलेट एवढंच भेटायला पाहिजे. मी तर एक उच्च शिक्षित म्हणून माझ्याकडे पैसे सुद्धा थोडाफार होते, कारण मी जॉब करत होते एक चांगल्या पद्धतीने. जर मला एवढा त्रास आहे तर तुम्ही विचार करा, लाखो लोक जे आहेत त्यांना काय, एक चांगला हॉस्पिटल सुद्धा नाही आहे तर ते 10,000 15,000 टाकून MRI कसं करून घेणार. म्हणून मला असं आतमधून असा एक प्रेरणासारखा आला की आम्ही राजकारणामध्ये जायचं, समाजकारणामध्ये जायचं. आणि म्हणून मी आंदोलनाची सुरुवात केली. जिथे मी राहतोय आता निओ सिटी, तिथे अंतर्गत रस्ता अजिबात नव्हता, एवढा चिखल होता. मी पहिला आंदोलन केलं 22 डिसेंबर 2022ला. तर 22 डिसेंबरला आंदोलन केलं, एकच आठवड्यात रस्ता तयार झाला, बिल्डरने करून दिला. आणि मग नंतर 5 मोठे आंदोलन, 2 आमरण उपोषण केलं. हे सगळं केल्यानंतर बरेच पॉझिटिव्ह आउटपुट सुद्धा आले. पण आम्हाला एक असं फिलिंग आली की जेवढा आम्ही संघर्ष करतोय आउटपुट तेवढा नाहीये. आणि म्हणून आम्ही सगळे डिसाईड केलो. मागच्या महिन्यात आम्ही सगळे संकल्प सुद्धा घेतला की लोकांसाठी तुम्हाला सिस्टममध्ये जावं लागेल, सिस्टममध्ये जाऊनच तुम्ही हे सगळं करू शकतोय. म्हणून आम्ही आता राजकारणामध्ये आलोय. मला तुम्ही आत्ता बोलताना बोललात की तुम्ही एक ऑर्गनायझेशन स्टार्ट केली, वाको, वी अगेन्स्ट करप्शन. तर मला थोडंसं याची पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे की हे नाव कसं काय तुम्ही ठरवलं की वी अगेन्स्ट करप्शन, आणि ती ऑर्गनायझेशन चालू करण्याची गरज तुम्हाला का भासली? मी आंदोलनाची सुरुवात केली 2022ला. आणि जेव्हा आंदोलन करायचो तेव्हा हे जे लोक आहेत, म्हणजे जे सिस्टममध्ये आहेत, 4-10 लोक आहेत, तेच लोक परत येत आहेत. त्यांना फक्त एकच टार्गेट, अनिल कुमार मिश्रा, त्रास द्यायचा, केस करायचं, नाहीतर अटॅक करायचा. तर लोकांचं जेवढी आपली एक टीम आहे, तर आम्ही कधी असं विचार केला नव्हता कसं कोणी एक ऑर्गनायझेशन येईल. आम्ही तर काय एक आंदोलनाची सुरुवात केली की आम्हाला रस्ते पाहिजे, आम्हाला ड्रेनेज पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे.
मग नंतर हे लोक जे टार्गेट करत होते ते इंडिव्हिज्युअल टार्गेट करत होते. तर लोकांचं काय म्हणणं होतं की जर आम्ही एक NGOची स्थापना केली, समजा जर एक NGO बनवलं तर तुम हे जे इंडिव्हिज्युअल टार्गेट जे लोक करत आहेत ते करणार नाही आणि एक NGO म्हणून आम्ही सगळे एकत्र आपण हे चांगलं काम करू. आणि म्हणून 19 जून 2023ला वाको वेलफेअर असोसिएशनची स्थापना झाली. आणि नाव आम्ही असं ठेवलं की वाको म्हणजे वी अगेन्स्ट करप्शन ऑर्गनायझेशनचं नाव सुद्धा असं होतं की आम्ही भ्रष्टाचार विरोधात राहू आणि एक समाजसेवी लोक कल्याणकारी संस्था म्हणून आम्ही भ्रष्टाचार मुक्त समाज करू, एवढाच आपला संकल्प होता. मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की वी अगेन्स्ट करप्शन वाकोच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत काय काय कामं केलीत, गोरगरिबांना तुम्ही आतापर्यंत कशा प्रकारे मदत केली, मला ते जरा एकदा सांगा. बरेच गोष्टी झाला, म्हणजे आम्ही आंदोलनं केली आणि पॉझिटिव्ह आउटपुट आला. मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतोय. पहिला उदाहरण, वाघोलीमध्ये लोकांना पाणीची एक थेंब सुद्धा भेटत नाही. फक्त एक ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे जो 50 लाख लिटरची आहे. त्याच्यापैकी सुद्धा हे जे ग्रामस्थ आहेत त्यांना पाणी भेटतं, पण इतर लोकांना पाणी भेटत नाही. जेव्हा आम्ही आंदोलनं केलं, म्हणजे 2-3 आंदोलन, दुसरा, तिसरा आणि चौथा आंदोलन 2023मध्ये केलं. 20 जानेवारीला, 26 फेब्रुवारीला आणि शेवटी सर्वात मोठं आंदोलन 20 जुलैला केलं. आणि त्याच्यानंतर वाघोली आणि लोह गावासाठी एक समान पाणी पुरवठा योजना 230 कोटीची अप्रूव्ह झाली, जेणेकरून आता लोकांना पाणी भेटणार. पाईपलाईनचं काम सुद्धा चालू आहे आणि एकदा पाईपलाईनचं काम संपलं तर लोकांना किमान 135 लिटर फ्री पाणी लोकांना भेटेल. हा एक पहिला आउटपुट. सो तुम्हाला असं म्हणायचं की आज वाघोलीमध्ये लोकांना जे पाणी मिळणार आहे ते तुमच्या प्रयत्नांमुळे मिळणार आहे? 100%. कारण आम्ही 3 आंदोलनं केली जोपर्यंत ते DPR बनवून दिले नाही PMCचे आयुक्त. कारण तिसरं आंदोलन झाल्यानंतर एक सर्वात मोठी बैठक पार पडली 27 जुलै 2023ला आणि ते स्वतः DPR बनवून दिले आणि DPR झाल्यानंतरच हे काम चालू झालंय आणि लवकरात लवकर काम होईल असं आम्ही पाठपुरावा सुद्धा करतोय. आणि दुसरी एक गोष्ट, तिथे एक PMRDचा सुद्धा प्रकल्प आहे 5 MLDचा, आणि मी एक आता पाठपुरावा सुद्धा केला होता आणि मी सांगितलं की 3 महिन्यात तो प्रोजेक्ट सुद्धा कंप्लीट व्हायला पाहिजे. एकदा प्रकल्प कंप्लीट झाला तर लोकांना 100% हे जे लोक आहेत त्यांना 135 लिटर पाणी भेटणार. बरं, याच्या व्यतिरिक्त अजून काय कामं केलेत? त्याच्यानंतर आम्ही हे जे वाघोलीमध्ये 19 रस्ते आहेत आणि 19 रस्तेमध्ये म्हणजे अंतर्गत रस्ते आणि 2 बायपास रस्ते, खराडी ते वाघोली आणि खराडी ते लोहगाव, हे 2 बायपास रस्ते आहेत. आता मी तुम्हाला सांगतोय की बायपास रस्ते का महत्त्वाचे होते आणि का मी आंदोलन केलं. कारण हायवेची कॅपॅसिटी किती आहे? 40,000 व्हेकल्सची दररोज. आज समजा तुम्ही कमाल 70,000 व्हेकल्स पकडा. आज संख्या किती झाली? तिप्पट झाली. 2 लाखपेक्षा जास्त वाहन येत असतात, जात असतात. म्हणून वाघोली म्हणजे हायवेवर खराडी, तिथे खराडी वाघोली मधूनच. तर एवढा ऍक्सिडेंट का होते? मागचे 6 महिन्यात 100पेक्षा जास्त लोक मेले. का? कारण जेवढा कॅपॅसिटी आहे, कॅपॅसिटीपेक्षा तिप्पट वाहन तिथे येत जात आहेत. आणि 2 बायपास रस्ते जे अप्रूव्ह सुद्धा झालेले आहेत. 2016मध्ये एस्टिमेट कमिटीने बजेट सुद्धा दिलेलं आहे, पण तरी सुद्धा आजपर्यंत DP रस्ते डेव्हलप झाले नाही. म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं की 2 DP रस्ते आणि किमान हे जे मोठे रस्ते आहेत, जसं बकोरी रोड झाला, केशनंद रोड झाला, IV स्टेट रोड झाला, फुलमाला रोड झाला, बाईफ रोड झाला, हे सगळे डेव्हलप करायला पाहिजे. आणि म्हणून एक जो DP तर आंदोलनं केल्यानंतर हे सगळे किमान ते केशनंद रोड असू द्या किंवा आता बकोरी रोडचा मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आम्हाला पोषण केल्यानंतर बकोरी रोडचं काम होणार आहे, ते DPR बनवून दिले. तर रोडबद्दल सुद्धा बरेच काम झालं. आणि एक मी अजून ऍड करतोय, वाघोलीमध्ये बस स्टॉप नव्हता. बस स्टॉप होता पण तिथे एवढा चिखल होता. 18 कोटी 2016मध्ये अप्रूव्ह झालं. सरकारी गायरांपैकी कलेक्टरने 2 एकर जागा आणि 18 कोटी रुपये अप्रूव्ह केलं 2016 पर्यंत, पण बस स्टॉप झाला नव्हता. जेव्हा मी आंदोलन केलं तेव्हा ते एक 60 लाख रुपयाचा एक टेंडर काढले आणि ते प्रॉपर कॉन्क्रिटीकरण करून दिले. तर केशनंद फाटावर बस स्थानकावर आज तिथे चिखल नाहीये. आतापर्यंत सुद्धा ते अत्याधुनिक पद्धतीने बस स्टॉप डेव्हलप झाला नाही, पण किमान लोकांना यायला जायला थोडा जो त्रास होता, जो चिखल होता, तो क्लिअर झाला. आणि शेवटी मी 2 अजून तुम्हाला आउटपुट सांगतोय. IV
IV स्टेट फेडरेशन जो सर्वात मोठा फेडरेशन आहे वाघोलीमध्ये, जिथे किमान 10,000 फ्लॅट्स आहेत, 25,000 लोक तिथे राहतात, म्हणजे वेंडर सोडून. त्यांना यायला जायला रस्ते नाहीये आणि ड्रेनेजची तर सोयी सुविधा नाही. तिथे पावसाळ्यात एवढं ड्रेनेज सांडपाणी रोडवर असं वाहत होता, लोकांना यायला जायला सुद्धा एवढं अवघड होता. म्हणून ते सगळे स्वतः रिक्वेस्ट केले की आम्ही काहीतरी करायला पाहिजे, आणि म्हणून मी आमरण उपोषण केलं. आणि हे PMC वाल्यांना, हे जे प्रशासनचे लोक आहेत, त्यांना मी भाग पाडलो की तिथे किंवा तात्पुरते तुम्ही पाईपलाईन टाका आणि शेवटी कायमस्वरूपी तोडगा सुद्धा द्या. आज तिथे जाऊन तुम्ही बघा, किमान लोकांना यायला जायला किमान सांडपाणी रोडवर वाहत नाहीये. बरोबर. आणि शेवटी जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, सर्वात मोठा जो आमरण उपोषण झाला तो बकोरी रोडसाठी झाला. सर्वात कॉम्प्लिकेटेड मॅटर बकोरी रोडचा होता, तो सुद्धा सॉल्व्ह झाला. आणि जो फुटबॉल गेम चालू होता PMC आणि PMRDA मध्ये, तो सुद्धा सॉल्व्ह झाला. आमरण उपोषण मी तेव्हा सोडलो जेव्हा PMRDA ने हे ट्रान्सफर केलं अधिकार PMCला. PMRDA हे सगळं TDR आणि FSIचं बजेट बघणार, बांधकामाचं काम PMC करणार. आज DPR सुद्धा अप्रूव्ह झाला आणि 1 वर्षात बकोरी रस्ता सुद्धा होऊन जाईल. तर हे सगळे जे कामं झाले, हे तर झाले. पण सर्वात महत्त्वाचं आउटपुट जर तुम्ही मला विचारलं तर मी एकच सांगेन की वाघोलीसारख्या गावामध्ये, जिथे आज मागचे 5 वर्षांपासून आम्ही लढतोय, तिथे लोक प्रश्न विचारत नव्हते. म्हणजे लोकांना असं भीती वाटायचा की काही जर मी बोललो तर लोक मला त्रास देणार. बरोबर. पण आज परिस्थिती अशी आहे की लोक प्रश्न विचारतात. त्यांना मूलभूत सुविधा जर भेटत नसेल तर ते आंदोलनामध्ये ते सहभागी होतात. आणि आज शेवटी जो आंदोलन झाला होता बकोरी रोडसाठी, तिथे जर तुम्ही बघितलं तर हजार लोक उपस्थित होते. मला असं वाटतं की एक पॉझिटिव्ह चेंज सुद्धा एक समाजामध्ये गेलं आणि आज लोक स्वतःच्या अधिकारासाठी स्वतः पुढे येत आहेत. बरोबर. मला याला जोडून पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुमचं आत्तापर्यंत जर आपण काम पाहिलं तर ते वाघोली या गावाशी मर्यादित आहे. तुम्ही जी आंदोलनं केली ती वाघोलीमधल्या सोसायटीसाठी, वाघोलीमधल्या रस्त्यासाठी किंवा वाघोलीमधल्या पाण्यासाठी केली. आता जो प्रभाग आहे तो फक्त वाघोलीपुरता मर्यादित नाही आहे. खराडी, चंदननगर, वाघोली हा सगळा भाग त्याच्यामध्ये आहे. तर मग उद्या जर तुम्ही निवडून आलात तर असं कदाचित होऊ शकतं की तुमचं लक्ष फक्त वाघोलीवरती राहील. खराडीमधल्या लोकांचं, चंदननगरमधल्या लोकांचं कसं होणार? असं अजिबात नसतं. कारण जे नगरसेवक असतात ते नगरसेवक कुठला एक एरियाचे नसतात, ते अख्ख्या वार्डचे असतात. तर कुठल्याही कॅटेगरीमध्ये जर नगरसेवक निवडून आला तर फक्त वाघोलीमध्ये मर्यादित होऊ शकत नाही, खराडीमध्ये मर्यादित होऊ शकत नाही, चंदननगर मर्यादित होऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतोय, जेव्हा वार्ड रचना झाली, फायनल झाला, तेव्हा मी खराडीमध्ये येऊन सगळं बघितलं काय काय प्रॉब्लेम आहे. आणि मी तिथेच सांगतोय तुम्हाला की वाघोलीमध्ये जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, कदाचित तेवढे प्रॉब्लेम थोडाफार इकडे तिकडे खराडीमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे तिथे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय, ओल्ड मुंडवा रोड आहे. तिथे जर तुम्ही सोसायटीमधून बाहेर तुम्ही आलं, डायरेक्ट रोडवर येतात, तिथे यायला जायला फुटपाथ नाहीये. आता फुटपाथ नाहीये तर लोक कसे येणार? आणि म्हणून एवढा ऍक्सिडेंट होत आहे. अंतर्गत रस्ते खराडीमध्ये सुद्धा दर्जेदार नाहीये. तर असं नाहीये की फक्त वाघोलीमध्ये प्रॉब्लेम आहे, खराडीमध्ये सुद्धा जवळपास तेच प्रॉब्लेम्स आहेत. फक्त पाणी पुरवठ्यामध्ये काय आहे की वाघोलीमध्ये पाणी भेटत नाही लोकांना, कारण पाईपलाईन सुद्धा टाकली गेली नाहीये. खराडीमध्ये पाईपलाईन टाकून सुद्धा लोकांना मुबलक पाणी सप्लाय होत नाही, कारण तिथे सुद्धा चोऱ्या माऱ्या चालू आहे. म्हणून मी एक तर स्पष्ट करून देतोय, तुमच्या माध्यमाने लोकांना सांगू इच्छितो की आम्ही नगरसेवक बनल्यानंतर वाघोली असू द्या, खराडी असू द्या, चंदननगर असू द्या, आपला ध्येय एकच आहे. आपला वार्ड नंबर 4 हे एक डेव्हलप्ड वार्ड झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्नसुद्धा करणार. आता मला एक पुढच्या खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आपला जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 4, तो खूप मोठा प्रभाग आहे. वाघोली, खराडी, चंदननगर प्रभाग जेवढा मोठा आहे तेवढ्या मोठ्या समस्या देखील आहेत. तर मला थोडासा तुमचा अभ्यास समजून घ्यायचा आहे की सध्या आपल्या प्रभागामधले प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सवरती तुमचं सोल्युशन, तुमचं व्हिजन त्याच्यावरती काय आहे. तर सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्हाला काय वाटतो आपल्या प्रभागामधला? प्रभाग सर्वात मोठा आहे. 1,19,298 वोटर्स आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, टॉप 10 प्रॉब्लेम्स तर बरेच आहेत, पण 90% टॉप 10 प्रॉब्लेम्समध्ये हे सगळे प्रॉब्लेम्सचा समावेश होऊन जाईल. पहिलं म्हणजे सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे वॉटर सप्लाय, पाणी पुरवठा. पाणी पुरवठा जर तुम्ही 2 पार्टमध्ये बघितलं
वाघोली आणि खराडी. तर वाघोलीमध्ये आज 4.5 वर्ष होऊन सुद्धा पीएमसी में वाघोली 1 जुलै 2021ला समाविष्ट झालं. पण आजपर्यंत तिथे एक थेंब पाणी लोकांना भेटत नाही. फक्त एक वाघेश्वर पाणी पुरवठा आहे, जेणेकरून हे जे ग्रामस्थ लोक आहेत त्यांना पाणी भेटतं, पण इतर लोकांना पाणी भेटत नाही. आजपर्यंत तिथे एक प्रोजेक्ट होता 5 MLDचा जो रेडी सुद्धा आहे, पण तरी सुद्धा तिथे पाणी लोक टाकू देत नाहीये. आणि काही जे प्रभावित लोक आहेत, जे टँकरवाले आहेत, त्यांचा सुद्धा प्रभाव आहे आणि म्हणून तो प्रोजेक्ट आजपर्यंत चालू झाला नाही. म्हणून वाघोलीमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की प्रोजेक्ट चालू होत नाही आणि दुसरा जो प्रोजेक्ट आतापर्यंत पाईपलाईनचं काम चालू आहे तो सुद्धा एकदा जर कंप्लीट झाला तर तिथे लोकांना पाणी भेटेल. पण खराडीमध्ये 28 वर्ष होऊन सुद्धा 1997 मध्ये खराडी समाविष्ट झालं पीएमसी मध्ये. 28 वर्ष होऊन सुद्धा लोकांना मुबलक पाणी सप्लाई होत नाही. व्हेन आय से मुबलक पाणी सप्लाई आय मीन 135 लिटर पाणी पर डे पर पर्सन. पण तेव्हा सुद्धा पाणी टंचाई होती आणि आज पण पाणी टंचाई हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे. कारण 28 वर्षामध्ये जर पाणीची टंचाई दूर केली गेली नाही तर हे कोणाचा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी सांगतोय सर्वात मोठा प्रॉब्लेम पाणी पुरवठा आहे. पाण्याचा प्रश्न तुम्ही सांगितला, पण आता मला सांगा, हा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवणार कसे? मी 2 गोष्टी. सर्वात आधी जे काही चोऱ्या मार्या चालू आहे तर बंद झाला पाहिजे. त्या कशा ओळखणार? मी एक व्हिडिओ काढला होता. तिथे खाजगी टँकर तिथे बाजूला उभे होऊन पीएमसीच्या टाकीमधून पाणी लोक भरत आहेत आणि खाजगी टँकर वापरून लोकांना पाणी सप्लाय होत आहे. जास्त दराने सोसायटीवाले पाणी विकत घेत आहेत. सर्वांचं दिन दहाडे तिथे हे सगळे करत आहेत, पण कोणी विचारत नाही, कोणी त्यांचं मागे लागत नाही. म्हणून मी सांगतो चोऱ्या माऱ्या जर बंद झाला तर हे जे प्रशासनाकडून जेवढा पाणी सप्लाय होत आहे तेवढा तर किमान लोकांपर्यंत जाईल. पहिली गोष्ट. मी एक उदाहरण सांगतोय तुम्हाला. जर खराडीमध्ये समजा जर 60 टँकर असेल आणि एक टँकरमध्ये जर 10,000 लिटर पाणी येत असेल तर 6 लाख लिटर पाणी दररोज झालं. तुम्ही सांगा मला कुठला सोर्स, कुठला विहीर आहे जिथे 6 लाख लिटर पाणी दररोज तुम्ही काढू शकता? नाही. आणि जर असं कुठलाही विहीर नाहीये तर पाणीचा सोर्स कुठे आहे तुम्ही स्वतः विचार करा. म्हणून मी सांगतोय पहिली गोष्ट हे चोऱ्या माऱ्या बंद झाली पाहिजे. आणि दुसरी, वाघोलीसाठी माझं विजन काय आहे की जो PMRDAचा प्रकल्प आहे 5 MLDचा तो तत्काळ प्रभावाने चालू झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करून नगरसेवक झाल्यानंतर तो आम्ही करणारच, कारण माझ्याकडे तर टँकर नाहीये. माझी इच्छा तर एवढंच असेल की जेवढा पाणी पुरवठा प्रशासनाकडून लोकांना भेटायला पाहिजे तेवढा भेटतील. आणि दुसरी, जो पाणी पुरवठा जो पाईपलाईन आतापर्यंत कंप्लीट झाली नाही तो लवकरात लवकर होईल असं आम्ही प्रयत्न सुद्धा करू. तर वाघोली असू द्या किंवा खराडी असू द्या, आपण हे 2 गोष्टी करून लोकांना 135 लिटर पाणी दररोज इन्श्योर करू. बरं, पायऱ्याचा प्रश्न झाला, त्याचं विजन तुमचं समजून घेतलं. दुसरा कुठला प्रश्न आहे जो सगळ्यात मोठा लोकांसमोर आज आहे? ट्रॅफिकचा आणि रोडचा आणि सोबतच ड्रेनेजचा. तर मी 2 प्रॉब्लेम सोबतच घेतोय. आता अख्ख्या जर तुम्ही प्रभाग नंबर 4 मध्ये बघितलं, ओल्ड मुंडवा रोड पासून विठ्ठलवाडीपर्यंत कुठलाही अंतर्गत रस्ता नाहीये जिथे पावसात पाणी साचत नाही. का? कारण ड्रेनेजची सोयी सुविधा व्यवस्थितपणे नाहीये. मी सांगत आलोय की एक स्मार्ट सिटी सारखा ड्रेनेज बनवा. स्मार्ट सिटी ड्रेनेज म्हणजे काय? एक मोठी पाईपलाईन टाका आणि मग सगळे टी कनेक्ट करा. हे जे अंतर्गत रस्ते आहे सगळे टी कनेक्ट करा आणि मग एक आउटपुट काढा. पण जर कुठलाही असं मोठा पाईपलाईन टाकली गेली नाही आणि सगळं टी कनेक्शन झालं नाही तर पाणी जाणार कुठे? हे जे ड्रेनेजचं पाणी आहे फक्त हे राजकारणासाठी काही लोक इकडचं पाणी तिकडे सोडतात, तिकडचं पाणी इकडे सोडतात आणि लोकांना दिशाभूल कसं करायचं की आम्ही ड्रेनेजचं काम करून दिलं. ड्रेनेजचं काम केलं तर कायमस्वरूपी पाणी कुठे सोडता तुम्ही? आज ही परिस्थिती आहे वाघोलीमध्ये. जर तुम्ही बघितलं तर तिथे लोकांचं दारासमोर तिथे पाणी साचत आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय ड्रेनेजचं काम झालं, 2 कोटीचा अप्रूव्ह झाला, 5 कोटीचा अप्रूव्ह झाला, फक्त दाखवायला की ड्रेनेजचं काम अप्रूव्ह झालं, आम्ही ड्रेनेज करतोय. पण तुम्ही स्वतः विचारा त्यांना की जर तुम्ही पाणी सोडलं, पाणीचं आउटपुट कुठे गेलं? पाणी गेलं कुठे? वाघोलीचं पाणी वाघोलीमध्ये आहे, खराडीचं पाणी खराडीमध्ये आहे. म्हणून मी सांगतोय ड्रेनेज का सांगतोय मी रोड सोबत, कारण ड्रेनेज पाईपलाईन टाकून जर रस्त्याचं काम झालं
तर कायमस्वरूपी रस्त्याचं काम होईल. नाहीतर तुम्ही रस्ता बनवला, त्याच्यामध्ये करप्शन केलं आणि मग परत तुम्ही खड्डा खोदून परत तुम्ही ड्रेनेजचं काम करणार, हे सायकल चालू राहणार. म्हणून मी सांगतोय दुसरा जो प्रॉब्लेम आहे, दुसरा आणि तिसरा म्हणजे अंतर्गत रस्ते दर्जेदार नाहीये आणि ड्रेनेजची तर सोयी सुविधा नाहीये. ड्रेनेज खूप मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा आणि तिसरा क्वेश्चन, पाणी पुरवठा झाल्यानंतर दुसरा आणि तिसरा हेच मोठा क्वेश्चन. रस्ता आणि ड्रेनेजचा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त चौथा कुठला मोठा प्रॉब्लेम आहे प्रभागामध्ये? चौथा प्रश्न गार्बेज मॅनेजमेंटचे आहे. गार्बेज मॅनेजमेंट. कारण गार्बेज मॅनेजमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर गार्बेज उचलायला सुद्धा लोकांना पैसे द्यावं लागतं. पीएमसी वाले टॅक्स घेतात, त्याच्यामध्ये आम्ही सफाई कर आणि सगळे कर आपण भरतोय, पण तरी सुद्धा आम्हाला 20 रुपया 25 रुपया पर फ्लॅट द्यावं लागतं फक्त विल्हेवाट लावण्यासाठी. मग हे कसं रोखणार तुम्ही? कारण आज हे का चालू आहे? कारण हे जो व्हेंडर्स आहेत, जे गाड्या आहेत, ते कोणाच आहेत? जे स्वतः नगरसेवक हे होते मागचे 20-25 वर्षांपासून किंवा जे ग्रामपंचायतमध्ये होते, त्यांचं सगळ्यांच्या गाड्या. तुम्हाला असं म्हणायचंय की जे सफाई कामगार किंवा जे सफाई जे गार्बेज आपलं कलेक्शन करतात, ते जे व्हेंडर्स आहेत ते सगळे नगरसेवकांचे त्यांचंच आहे, त्यांचं सगळं नेक्सस आहे, त्यांचे सगळे नातेवाईक आहेत आणि म्हणून हे प्रॉब्लेम आहे. काही लोक मला असं विचारतात की तुम्ही गावाबद्दल असं वाईट का बोलता? मी गावाबद्दल कधीही वाईट बोलत नाही. मग मी फक्त तेवढे लोक, जे 4-6 लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसे आहे, ज्यांच्याकडे पॉवर आहे, ते सगळे हे वाईट पद्धतीने हे सगळे वापरतात. त्यांचे वेंडर आहेत, त्यांचं वेंडर म्हणूनच मी सांगतोय तुम्हाला, हे सगळे 20 रुपये 25 रुपये पर फ्लॅट घेतात का? आणि दुसरी गोष्ट, गार्बेज मॅनेजमेंटच्या कुठेही प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट नाहीये. कारण का कचरा संकलन झाल्यानंतर कुठेही टाकायचं, प्रॉपर विल्हेवाट ते लावत सुद्धा नाहीये. म्हणून मी सांगतोय की जर आम्ही आलो तर किमान कचरा उचलायला लोकांना पैसे द्यायचा नाही. दुसरी गोष्ट, आपण व्यवस्थितपणे वेस्ट मॅनेजमेंट करू. कारण माझ्या तर कोणी वेस्टेड इंटरेस्ट नसेल, माझ्याकडे तो वेंडर सुद्धा नसेल, माझ्याकडे स्वतःच्या गाड्या सुद्धा नाहीये. म्हणून मी सांगतोय प्रामाणिकपणे लोकांचं कचरा संकलन करायचं आणि तिथे विल्हेवाट सुद्धा प्रॉपर लावायचं, जेणेकरून वेस्ट मॅनेजमेंट सुद्धा प्रॉपर होईल. तुम्ही जेव्हा म्हणताय की वेस्ट मॅनेजमेंट प्रॉपर व्हायला पाहिजे, तर वेस्ट मॅनेजमेंटसाठी तुमचं विजन काय आहे? तुम्ही तो जो कचरा आहे त्याची विल्हेवाट कशी लावणार? प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट सुद्धा आहे. तिथे कचरा जर गेला आणि रिसायकल केला गेला तर कचऱ्याचा प्रॉपर विल्हेवाट तिथे आपण लावू. पण आजची परिस्थिती काय आहे? कचरा कुठेही उचलायचा, प्रायव्हेट वेंडरला कुठेही काहीही द्यायचा आणि कुठेही दुसऱ्या गावामध्ये तिथे जाऊन टाकायचा. मी एक सांगतो तुम्हाला, आज एक न्यूज आली होती की वाघोलीचा कचरा किंवा इकडचा कचरा दुसऱ्या गावामध्ये विल्हेवाट लावू जात, म्हणजे हे जे प्रायव्हेट टँकरवाले तिथे टाकतात. तर कचरा तुम्ही काय करता, एक जागाचा कचरा दुसऱ्या जागेवर टाकता. असं होणार नाही. व्यवस्थितपणे आम्ही पीएमसी मार्फत जो वेस्ट मॅनेजमेंटचं जो रिसायकल करून आपण वेस्ट मॅनेजमेंट करतोय, त्याच्या मार्फतच आपण करू. अजिबात करप्शन आम्ही करू देणार नाही, पैसे घेऊ देणार नाही लोकांना. बरं, याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटतात? पाचवा प्रॉब्लेम जो आहे तो आहे इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंटचा. म्हणजे इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट. येस, इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट. काही लोक असं विचारतात, MSEB जर नगरसेवकाचं कार्यक्षेत्रात येत नाही येत, पण आम्ही एस्केलेट करू शकतोय. आम्ही त्यांच्याशी जर मीटिंग असेल तिथे जाऊन एक नगरसेवक म्हणून एस्केलेट करू शकतोय, काय नियोजन आहे त्याच्याबाबत बोलू शकतोय. हे मी सांगतोय लोकांना की तुम्ही हे जे लोक आहेत ते तुम्हाला दिशाभूल करतात. अखंडित वीज पुरवठा जो आहे वाघोलीमध्ये, तर एवढा त्रास आहे लोकांना. आज लोक घरातून जेव्हा काम करतात, वर्क फ्रॉम होम करतात, तेव्हा लोकांना खूप त्रास आहे. म्हणजे एकदा 2दा 3दा एक दिवसात 8 वेळी वीज येत असतं. म्हणून इलेक्ट्रिसिटी सप्लाय हे तुम्हाला छोटा प्रॉब्लेम दिसू शकतं, पण मला असं वाटतं की इलेक्ट्रिसिटी सप्लाय अखंडित वीज पुरवठा 100% झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी विजन काय असेल तुमचं? त्याच्यासाठी हे जे बिल्डर्स आहेत ते जेव्हा टाउन प्लॅनिंग करत असतात तर डीपीच्या किती लोड आहे आणि किती लोड अप्रूव्ह झाला, लोड अप्रूव्ह करत असताना काही करप्शन झाला का हे चेक करावं लागेल. आणि आम्ही तो करप्शन सुद्धा करू देणार नाही. आज काय हे मिलीभगत चालू आहे प्रशासनाचा आणि बिल्डरचा. बिल्डर
5-6 लाख रुपयाचं वायरिंग फक्त वाचवण्यासाठी ते करप्शन करतात आणि बॅकफीट सुद्धा देत नाही सोसायटीयांना. म्हणून मी सांगतोय अखंडित वीज पुरवठा का होत नाही, कारण चोरी चालू आहे तिथे सुद्धा करप्शन आहे आणि आम्ही हे करप्शन करू देणार नाही. आमच्याकडे एवढी इन्फॉर्मेशन आहे, एवढा नॉलेज आहे की तिथे जाऊन जेव्हा TP अप्रूव्ह झाला तर TP नुसार किती लोड आहे हे सगळं इन्शुअर आम्ही करू. नगरसेवक मार्फत आम्ही एस्केलेट करू आणि जेवढं व्यवस्थापन करू शकतो तेवढा व्यवस्थापन करू. हे एवढा मोठा प्रश्न नाही आहे इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि एकदा तुम्ही जर कन्सिडर केलं तर होऊन जाईल. बरं, तुम्ही पाण्याचा प्रश्न सांगितला, तुम्ही रस्ता ड्रेनेज हा प्रश्न सांगितला, त्यासोबत कचऱ्याचा प्रश्न सांगितला, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न सांगितला. मला असं वाटतं की मोस्टली मुद्दे कव्हर झालेत, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं अजून कुठले कुठले मुद्दे आहेत जे मी तुम्हाला सांगितलं 10 मुद्दे आहेत, 5 मुद्दे झाले. 6वा मुद्दा काय आहे की अख्ख्या हा पुणे नगर रोडवर जर तुम्ही बघितला एकही चांगला असा पब्लिक टॉयलेट नाही. पब्लिक टॉयलेट का नाहीये? एवढी सरकारी गायरांपैकी जागा आहे वापरायला, पण सगळं एक एन्क्रोचमेंट झालेलं आहे. सगळे अतिक्रमणामुळे कुठलाही असं डेव्हलपमेंट झाला नाही. आणि अतिक्रमण करणारे कोण आहे तुम्ही विचार करा. जर तेच लोक आहेत अतिक्रमण करणारे, तिथे ठेला आहे त्यांचा, पाणीपुरीचा ठेला आहे, हे ठेला आहे, ते ठेला आहे, तिथून ते 5,000, 8,000, 10,000 जर ते वसूल करतात तर ते तिथे पब्लिक टॉयलेट का डेव्हलप करणार? ते तुम्ही विचार करा, ते का करणार? त्यांचा इन्कम कमी होऊन जाईल. म्हणून आणि पब्लिक टॉयलेट बनवायला 1,000 कोटी रुपयाची गरज सुद्धा नसतं. बरोबर. म्हणून मी सांगतोय इच्छाशक्ती नसल्यामुळे हे सगळं होत नाही. आम्ही आलो की नगर रोडवर कुठेही आपण एक व्यवस्थितपणे प्रत्येक डिस्टन्सवर आम्ही एक पब्लिक टॉयलेट बनवू. एक पब्लिक टॉयलेट प्रत्येक एरियामध्ये. आज जर नगर रोडवर समजा आपली जर महिला भगिनींना तिथे वॉशरूम जायचं असेल तर कुठेतरी मॉलमध्ये किंवा पेट्रोल पंपवर जायचं असतं का? म्हणून पब्लिक टॉयलेट एक चांगल्या पद्धतीने आम्ही निर्माण करून देऊ असा आमचा एक विजन आहे. आणि दुसरा आणि 7वा विजन म्हणजे काय, एक पब्लिक हॉस्पिटल. जिथे आम्ही राहतोय वाघोली खराडी एरियामध्ये कुठलाही एक चांगला पब्लिक हॉस्पिटल नाही आहे जिथे एक सामान्य माणूस तिथे जाऊन एक 10,000ची फॉर एक्झाम्पल MRI एक डिस्काउंटेड रेटवर समजा 2,000-3,000 मध्ये करू शकणार असं कुठलाही पब्लिक हॉस्पिटल नाही आहे. आम्ही मागच्या वर्षी जेव्हा आंदोलनं केलं होतं तेव्हा सुद्धा आम्ही असं एक डिमांड केलं होतं की किमान एक पब्लिक हॉस्पिटल जिथे लोकसंख्या एवढी वाढली की आज 6 लाख 7 लाख लोक आहेत. वार्ड नंबर 4ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, तिथे एक चांगला पब्लिक हॉस्पिटल सुद्धा नाहीये. म्हणून आपण हे करतोय. पब्लिक हॉस्पिटल आपला एक उद्देश आहे, आपला एक उद्दिष्ट आहे. आपण 100% एक हॉस्पिटल उभे करू. आतापर्यंत तुम्ही 5-6 जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रभागातले सांगितलेत. याला जोडून अजून काही प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटत आहेत का? 3 प्रॉब्लेम अजून आहेत. पहिल्या म्हणजे 8वा जो आपला पॉइंट आहे तो आहे पब्लिक लायब्ररीचा. जर तुम्ही बघितलं तर वाघोलीपासून खराडीपर्यंत एक युनिव्हर्सिटी JSPM युनिव्हर्सिटी एक मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि 8-9 कॉलेज वाघोलीमध्ये आणि 7 कॉलेज खराडीमध्ये. एक 15-16 कॉलेज आहेत. आणि एवढंच नाही, ते जे इतर जे कॉम्पिटिशन मध्ये जे भाग घेणारे जे स्टुडंट्स आहेत स्पर्धा परीक्षा त्यांच्यासाठी सुद्धा कुठलाही इकडे पब्लिक लायब्ररी नाही आहे. मला माहित आहे जे स्टुडंट्स कॉलेजमध्ये असतात त्यांच्यासाठी तिथे लायब्ररी आहे, पण त्याचं एक टायमिंग असतं आणि टायमिंग झाल्यानंतर त्यांना घरी जावं लागतं किंवा हॉस्टेलला जावं लागतं. म्हणून मी सांगतोय जे कॉम्पिटिशनवाले स्टुडंट्स आहेत किंवा जे कॉलेजमध्ये अभ्यास करणारे स्टुडंट्स आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी आणि कुठलाही एक सामान्य माणूसला जर तिथे लायब्ररीमध्ये जाऊन निवांत काही जर अभ्यास करायचा असेल तर कुठलाही एरियामध्ये इकडे पब्लिक लायब्ररी नाही आहे. आपलं असं एक असं विजन आहे की आपण प्रत्येक एरियामध्ये एक चांगलं असं पब्लिक लायब्ररी बनवू जेणेकरून जे स्टुडंट्स आहेत जे आपले फ्युचर आहेत जे भविष्य आहेत त्यांच्यासाठी एक तिथे
तिथे एक जागा भेटेल, तिथे ते निवांत अभ्यास करू शकतात आणि जे स्पर्धावाले आहेत जे त्यांना सुद्धा एक जागा भेटेल आणि या सगळ्यांसाठी आणि जो इतर समाजासाठी सुद्धा एक चांगला एक प्रोजेक्ट असेल असा आपला एक उद्देश सो आहे. प्रभागामध्ये विविध एरियामध्ये तुम्हाला एक लायब्ररी ज्याच्यामध्ये मुलांना अभ्यास करता येईल, तिथे जाऊन काही एखाद्या गोष्टीचा स्टडी करता येईल, असं तुमचं एक विजन आहे. येस, प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक आपण एक एरियामध्ये पब्लिक असणार. लायब्ररी बनवू. बरं, तर मग आपण आता 7-8 पॉईंट तुम्ही सांगितले, अजून 2 कोणते प्रॉब्लेम्स आहेत? अजून आहे कन्व्हिन्स डीड. आता कन्व्हिन्स डीड म्हणजे सोसायटीमध्ये राहणारे जे लोक आहेत, बिल्डरने समजा फ्लॅट सगळं विकलं, हो. त्याच्यानंतर जो मालकीचा हक आहे हो. तो सोसायटीचा असतं. बरोबर. पण जे बिल्डर आहेत हां. ते FSIच ह्याच्यामुळे की माझ्याकडे FSI पाहिजे, माझ्याकडे अधिकार TDRचा आणि FSIचं माझ्याकडे असेल, हां. म्हणून ते जाणून बुजून हे कन्व्हिन्स डीड करत नाही आणि पाठपुरावा करून सुद्धा सोसायटीना हे भेटत नाही कन्व्हिन्स डीड. हो. म्हणून शेवटी ते काय करतात, ते डीम्ड कन्व्हिन्स करून घेतात. बरं. म्हणजे तिथे जाऊन थोडा करप्शन म्हणजे तिथे DDR वाले सुद्धा हे जे आहेत ना त्यांची एक मिळी बघत असते आणि म्हणून DDR वाले सुद्धा पैसे घेतात. तर सोसायटीवाले डीम्ड कन्व्हिन्स करण्यासाठी कुठलाही एक ॲडव्होकेट कडे ते सगळे जातात आणि त्यांना काही पैसे देऊन म्हणजे पर फ्लॅट 200 रुपये 500 रुपये असं देऊन ते डीम्ड कन्व्हिन्स करून घेतात. बरं. म्हणून जर आम्ही नगरसेवक निवडून आलो तर प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये सोसायटी वाघोलीमध्ये आणि खराडीमध्ये त्यांना सगळ्यांना फ्री कन्व्हिन्स डीड असं आम्ही करून देऊ. DDR मध्ये जाऊन सुद्धा जर त्यांना काही बोलायचं असेल तर आपण करून घेऊ. कुठलाही जर पाठपुरावा करायचा असेल PMC मध्ये सुद्धा की हे जे बिल्डरवाले आहेत त्यांची मनमानी आम्ही होऊ देणार नाही आणि जो सोसायटीचा अधिकार आहे तो तर मिळाला पाहिजे आणि आम्ही असं तरतूद करू तिथे जाऊन PMC मध्ये सुद्धा ॲज अ नगरसेवक, जेणेकरून लोकांना फ्री कन्व्हिन्स डीड सोसायटीवाल्यांना भेटेल. बरं. आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो आहे अम्युनिटी स्पेसचा. बरं. अख्ख्या पुणेमध्ये PMCच्या डेटानुसार 580 अम्युनिटी स्पेसेस आहेत. बरं. तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त अम्युनिटी स्पेस कुठे आहे पुण्यामध्ये? कुठे? सर्वात जास्त म्हणजे आपला वार्ड नंबर 4. बरं. 84 अम्युनिटी स्पेस खराडीमध्ये आणि 24 अम्युनिटी स्पेस वाघोलीमध्ये. बरं. एकूण 106 अम्युनिटी स्पेस आहेत आणि दुसरा नंबर पण बाणेर आहे, तिथे 80 आहेत. बरं. आता तुम्ही विचार करा 106 अम्युनिटी स्पेस असून सुद्धा बरेच लोकांना माहिती सुद्धा नाही कम्युनिटी स्पेस कुठे आहे, कारण डेव्हलप झालं नाही आणि जो अम्युनिटी स्पेस डेव्हलप झाला नाही तिथे अतिक्रमण सुद्धा आहे. बरोबर. हे सगळे लोक आहेत जे अतिक्रमण करून ठेवलेले आहेत. आम्ही प्रत्येक अम्युनिटी स्पेस 106 पैकी 106 पूर्णपणे विकसित करणार, कारण अम्युनिटी स्पेस जो असतं तो एक लाईफस्टाईलचा एक पार्ट असतं. करेक्ट. चांगलं लाईफस्टाईलचं. प्रत्येक सोसायटीमध्ये जिथे टाउन प्लॅनिंग अप्रूव्ह होतं तिथे एक तर अम्युनिटी स्पेस डेव्हलप व्हायला पाहिजे. नाहीतर एक विचार करा तुम्ही, जर कुठलाही ग्रुपला समजा चिल्ड्रनला किंवा सिनियर सिटीजनला, महिला भगिनींना जर कुठलाही असं कल्चरल गॅदरिंग करायचं असेल किंवा सोशल गॅदरिंग करायचं असेल त्यांच्याकडे जागा नाही आहे. सोसायटीमध्ये फक्त जो क्लब हाऊस आहे तिथे जाऊन करायचं असेल, नाही जर बाहेरून जसं जे प्लॉट घेऊन जे राहत आहेत ते स्वतःच्या जागामध्ये ते करत आहेत. पण तुम्ही फ्लॅट घेऊन जर बांधकाम केलं असेल किंवा हे सोसायटीवाले जे असेल त्यांच्या सगळ्यांसाठी अम्युनिटी स्पेस असतं. आम्ही अम्युनिटी स्पेस पूर्णपणे डेव्हलप करू. त्याच्यामध्ये पहिला हे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्या वॉकिंगसाठी आपण एक ट्रॅकचं निर्माण करू. दुसरा हे जे चिल्ड्रन आहेत त्यांच्यासाठी प्लेइंग ग्राउंड असतं, तिथे प्लेइंग एरिया आपण डेव्हलप करू. ओपन जिमचं सिस्टम असतं अम्युनिटी स्पेसमध्ये, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही करू शकता. गार्डनचा एवढा प्रॉब्लेम आहे अम्युनिटी स्पेसमध्ये, आपण खूप तिथे आपण ग्रीनरी सुद्धा लावू. एक गार्डन सारखं तिथे एक जागा असेल जिथे कोणी सोसायटीचा माणूस किंवा बाहेरचा माणूस जाऊन तिथे निवांत बसू शकतं. हे सगळं डेव्हलप केल्यानंतरच आपला जो लाईफस्टाईल आहे, लाईफस्टाईल मॅनेजमेंटचा एक पार्ट म्हणून आम्ही अम्युनिटी स्पेस डेव्हलप करू. आणि जसा एक ऑक्सिजन पार्क आहे तिथे बघा, तिथे आपला ओल्ड मुंडवा रोड, असा एक पार्क सारखा अम्युनिटी स्पेस मध्ये सुद्धा करू. माझं म्हणणं एवढंच आहे की जो आमचा अधिकार आहे, अधिकार म्हणजे अम्युनिटी स्पेस आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे आणि आम्ही प्रत्येक अम्युनिटी स्पेस डेव्हलप करून लोकांचं लाईफस्टाईल सुद्धा इम्प्रूव्ह करू. बरं, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जे प्रभागातले 8-10 प्रश्न आहेत ते सांगितले आणि त्याच्यावरती विजन काय आहे ते देखील तुम्ही सांगितलं. मला असं वाटतं याला सोबतच अजून एक प्रश्न
खूप मोठा प्रश्न आहे आणि जो सगळ्यांना रोज भेडसावतो तो म्हणजे आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे धुळीचं वातावरण आहे, जे धुळीचं साम्राज्य झालेलं आहे, त्याला तुम्ही कसं पाहता आणि त्याला कसं कंट्रोल करू शकता? महत्त्वाचं एक पॉईंट तुम्ही सांगितलं. मी गार्बेज मॅनेजमेंटमध्ये मला कव्हर करायला हवं होतं, पण मी कव्हर केलं नाही. आता बरं झालं तुम्ही विचारलं. डस्ट म्हणजे मी लोकांचं माहितीसाठी सांगतोय. जसं तुम्ही कुठलाही लिक्विड असेल तर तुम्ही लिटरमध्ये तुम्ही मेजर करता. बरोबर. साऊंड असेल तर डेसिबल एक मेजरमेंटची हे असतं. तुम्हाला धूळ जर मेजर करायचं असेल तर एक मेजर असतं PM म्हणजे पर्टिक्युलेट मेजर जो आहे तो आपण वापरतोय. म्हणजे काय, जर PM 10 असेल, तुम्ही जर ऐकलं असेल PM 10 आहे, PM 2.5 आहे, म्हणजे किती बारीक तो धूळ आहे त्याच्यानुसार आपण PM आपण बघतोय. आपला वार्ड नंबर 4 मध्ये PM 10 आहे, म्हणजे जास्त धूळ जो आहे ना तो कन्स्ट्रक्शनची आहे. आणि किंवा ट्रकवर हे जे हेवी व्हेकल्स आहे ना त्याच्यावर जे काही साहित्य जर असेल, समजा डंपर असेल, त्याच्यामध्ये जो साहित्य आहे ना तो कव्हर केला जात नाही आणि म्हणून डस्ट बाहेर येतं. आणि कन्स्ट्रक्शन कुठेही समजा जर कुठलाही बिल्डरचे काम होत असेल तर तिथे सुद्धा ते ग्रीन कव्हरिंग करत नाही आणि म्हणून डस्ट बाहेर येतं. आणि एक तर आहे जो कंजर्वेटिव्ह धूळ आहे, म्हणजे तिथे रोडच्या अलीकडे पल्लीकडे जर बघितलं तिथे सुद्धा धूळ असतं. हे सगळे सोर्स असतात. आता वार्ड नंबर 4 मध्ये काय झालं, एवढं धूळ कसा? कारण जे कन्स्ट्रक्शन करणारे जे लोक आहेत त्यांचा सुद्धा एक लॉबी आहे आणि त्यांच्यावर कुठलाही कंट्रोल नाहीये. इलिगल कन्स्ट्रक्शन सुद्धा खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे धूळ सुद्धा, कारण ते कव्हर करत नाही ग्रीनरी, तिथे ग्रीन पट्टी सुद्धा लावत नाही. जर तुम्हाला बघायचं असेल तर एक हिरवा कलरचं एक पट्टी असतं बघा. बरोबर. बिल्डिंगच्या साईडला, कारण धूळ बाहेर यायला नको पाहिजे, पण ते करत नाही. हे जे ट्रक हेवी व्हेकल्स वाले जे आहेत त्यांचं ते कव्हर करून येत जात नाही आणि म्हणून धूळचा एवढा सम्राट झालेला आहे. मी सांगतोय PMCचा एक रूल आहे की तुम्ही AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडिकेटर, की कुठेही जर कन्स्ट्रक्शनचं काम चालू होत असेल या काळ सुरू आहे तिथे एक LED डिस्प्ले करायचा, LED स्क्रीन तिथे लावायचं, असा नियम आहे. पण कोणीही असा बिल्डर इकडे लावत नाही आणि म्हणून तिथे जर AQI मध्ये तुम्हाला जर PM10 आहे जर आणि तुम्हाला क्वालिटी जास्त जर डिटेरियोरेट झाली तर त्यांच्यावर ऍक्शन होतं. म्हणजे बिल्डरवर ऍक्शन करायला पाहिजे, पण कोणीही पाठपुरावा करत नाही. आणि हे जो आपली बिल्डर लॉबी आहे ना त्याच्यामध्ये काही हेच लोक आहेत जे आज जनताचे हिताची म्हणून पुढे येत आहेत. त्यांचाच कारभार तिथे चालू आहे आणि ते नियमचं पालन सुद्धा करत नाही आणि म्हणून एवढा डस्टचा प्रॉब्लेम आहे. मी एक सांगू का, जर कुठलाही जर बिल्डर असेल आणि तिथे जर इंडिकेटर लावलं, इंडिकेटर तर ठीक आहे लोकांना दाखवायला, रिअल टाइम दाखवायला, पण जर कन्स्ट्रक्शन होत असेल तिथे जर स्प्रिंकल केलं, तुम्ही वॉटरच्या स्प्रिंकल केलं दररोज, तरी सुद्धा डस्ट समजा 50 ते 60% डस्ट सेटल होऊन जातं, पण तरी सुद्धा कोणी करत नाही. म्हणून एवढा प्रॉब्लेम आहे. बरोबर. सो मग याला कसं कंट्रोल करणार तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं नियम ऑलरेडी आहे. तर काय करायचं, 3 प्रकारचे आपण 3 प्रकारचं मेजर आपण घेऊ शकतो. पहिला, कुठलाही असं हेवी व्हेकल जिथे असं ओपनपणे म्हणजे असं खुलंपणे जर ते कुठलाही सामग्री घेऊन जात असतील तर त्यांच्यावर कारवाई झाला पाहिजे. आणि असं PMC रूल सुद्धा आहे. एक नगरसेवक म्हणून आम्ही कडक कारवाई करू शकतोय त्यांच्यावर, अजिबात असं अलाव होऊ देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जिथे जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे त्यांना AQI जो आपला इंडिकेटर आहे त्याच्यासाठी एक डिस्प्ले तर कंपल्सरी असेल आणि ज्यांच्याकडे डिस्प्ले नसेल LED डिस्प्ले त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि त्यांना असं ग्रीन त्यांना लावायला हवा आणि त्यांना आम्ही असं भाग पाडू की तुम्ही असं लावा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो कंजर्वेटिव्ह धूळ आहे जो रोडचा अलीकडे पल्लीकडे आहे तो PMC कडे आपण क्लीन करू शकतोय. फक्त इच्छाशक्ती पाहिजे तिथे क्लिनिंगसाठी, की सगळे हे जे आपले कर्मचारी आहेत त्यांना व्यवस्थितपणे पाठपुरावा करून एक 4 आठवड्यात धूळचं हे जे कंजर्वेटिव्ह धूळ आहे क्लीन करून वॉटर स्प्रिंकल करून आपला जो वार्ड आहे खराडी आणि चंदननगर आणि वाघोलीचा तो आपण पूर्णपणे मुक्त करू, धूळ मुक्त करू, हे आपलं विजन आहे. बरं, आता तुम्ही तुमचं विजन खूप छान प्रकारे मांडलं. 10-12 प्रश्न तुम्ही सांगितले की त्या प्रश्नावरती आपल्याला ठोस असे पावलं उचलता येतील. आता मला एक शेवटचे 1-2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. माझा एक प्रश्न असा असणार आहे की जर तुम्ही निवडून आलात उद्या तर पहिल्या
3 महिन्यामध्ये किंवा पहिल्या 100 दिवसामध्ये कुठले कामं असतील जे तुम्ही प्रायोरिटीवरती कराल आणि ते किंवा त्या कामाचा नाही का पाठपुरावा करून ते प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह कराल? सर्वात आधी माझा जो उद्देश आहे, जो आपला उद्दिष्ट आहे तो आहे की सुरुवातीला जर तुम्ही विचारला सुरुवातीच्या 3 महिन्यात तर आपण एक तर 100% करू शकतो, तो म्हणजे स्वच्छ परिसर. कारण 90 दिवस खूप असतं. आता तुम्ही धूळचा प्रश्न विचारला होता, धूळचा प्रश्न आपण 100% मार्गी लावू. कारण एवढा मोठा प्रॉब्लेम नाहीये, फक्त एक इच्छाशक्ती आणि पाठपुरावा जर आम्ही केला तर धूळ मुक्त होईल आपला परिसर. आणि दुसरा काय, जिथे 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 घाण आहे तिथे सगळं कव्हर करू, आपण क्लीन करू. आणि जसं मी गार्बेज मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की जो आपण गार्बेज कलेक्शन जो आहे तो प्रामाणिकपणे होत नाही आणि लोकांना पैसे द्यावं लागतं. तर आपण गंदगी असू किंवा धूळ हे सगळं आपण सुरुवातीला आपण क्लीन करू. आणि दुसरा 2च काम आपण 90 दिवसात करू शकतो. एक पटकन पहिला तर धूळ आणि दुसरा पाणी पुरवठा. मला असं वाटतं 90 दिवसात आपण जो शक्य असेल म्हणजे काय, प्रशासनाचं पाणी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत जायचं तो आपण करू शकतोय. आणि जो प्रकल्प आज रेडी आहे, पाणी तिथे टाकू जात नाही, तिथे पाणी सप्लाय होत नाही, तो आपण करू. हे 2 प्रश्न तर आपण 100% मार्गी लावू. बरं. आणि पुढील 5 वर्षामध्ये जर तुम्हाला मी विचारलं की तुम्ही खराडी, वाघोली, चंदननगर हा परिसर कशा प्रकारे पाहता, 5 वर्षानंतरचं चित्र कसं असेल? मला असं वाटतं की 5 वर्षानंतर 5 वर्ष खूप एक मोठा असं कालावधी असतं आणि पूर्णपणे आम्ही वाघोली आणि खराडी डेव्हलप करू. आणि जसं मी तुम्हाला आपलं विजनमध्ये सुद्धा सांगितलं की जे 10 पॉईंट्स आहेत, 10-11 पॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये जर आम्ही कसं करतोय, आम्ही तीन अशा कॅटेगरी आमच्याकडे आहे. पहिला शॉर्ट टर्म सोल्युशन, दुसरा मीडियम टर्म सोल्युशन आणि तिसरा लॉंग टर्म सोल्युशन. काही प्रॉब्लेम्स आहेत, जसं मी जस्ट सांगितलं, तो शॉर्ट टर्म सोल्युशन मध्ये येणार. पाणी पुरवठाचा पूर्णपणे लोकांना 1 से 35 लिटर पाणी लोकांना भेटायला पाहिजे, हे करायला थोडा मीडियम टर्म म्हणजे किमान 1 ते 2 वर्ष लागू शकतात. आणि मग जो मोठा प्रॉब्लेम आहे, समजा मोठे जे रोड आहेत, समजा बायपास रस्ते आहेत, हे सगळं करा. आणि प्रॉपर ड्रेनेजचा जो सिस्टम आहे हे करायला कदाचित 2 वर्षानंतर 2 वर्षपेक्षा जास्त होऊ शकतं. म्हणून आपला जो 3 प्रॉब्लेम, हे 3 कॅटेगरी पाहून शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म, आम्ही सगळे जे आपला जो विजन आहे तो आपण पूर्ण करू. और जर आपलं विजन पूर्ण झालं तर वाघोली आणि खराडीचा हा वार्ड नंबर 4 पूर्णपणे विकसित होईल. आणि मी तर 5 वर्षानंतर हेच पाहतो की आपला खराडी आणि वाघोली पूर्णपणे विकसित होऊ जाणार. बरं. शेवटच्या पार्टमध्ये मला तुम्हाला काही रॅपिड फायर प्रश्न विचारायचे आहेत. मी तुम्हाला काही शब्द बोलेल किंवा मी तुम्हाला काही ऑप्शन्स देईल, त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं. राजकारण ही सत्ता आहे की सेवा करण्याचं साधन आहे? सेवा करण्याचं साधन आहे. प्रामाणिकपणे जर बोलायचं असेल, सेवा करण्याचं साधन आहे. हे जे लोक आहेत ते असं करून ठेवले आहेत की लोकांचं मनात एक असं गोंधळ झालं आहे की समाजकारण आहे की राजकारण आहे की फक्त मनी अर्निंगचं एक साधन आहे. मला एक सेवाचं एक साधन आहे, मी एवढंच तुम्हाला सांगतो. अपक्ष असणं ही तुमची ताकद आहे की कमजोरी आहे? ताकद आहे. कारण प्रत्येक पक्षाचे जे लोक आहेत ते माझ्यासोबत आहे. कुठलाही एक पक्ष, कुठलाही एक माणूस, कुठलाही एक जात धर्मचे लोक आमच्याकडे नाहीये. सगळे जात धर्मचे लोक आहेत. जे विकास कामाला जे असं मांडणारे जे लोक आहेत ते आपल्या सोबत आहेत. बरं. प्रशासक जो आहे तो मित्र असतो की अडथळा आहे? तुम्ही कसं आहात ह्याच्यावर डिपेंड आहे. जर कुठलाही माणूस स्वतः करप्ट आहे, म्हणजे करप्ट म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल टँकरचं दिलं आणि इन्क्रोचमेंटचं दिलं. जर स्वतः तुम्ही करप्ट आहात तर करप्ट लोकांसोबत तुमचं एक असं मैत्रीसारखं होऊन जाईल, एक नेक्सस सारखं होऊन जाईल. जर आम्ही प्रामाणिक आहोत तर जे समोरचा जो माणूस आहे त्याला सुद्धा आम्ही प्रामाणिक होण्यासाठी भाग पाडू, असं माझं म्हणणं आहे. म्हणून स्वतःचा प्रामाणिकपणा हे महत्त्वाचे आहे. बरं. तुमची प्रायोरिटी काय असेल, मराठी की अमराठी? दोन्ही. माझ्यासाठी कधीही मराठी किंवा अमराठी कुठलाही जात धर्मचे लोक नाही. माझ्यासाठी सगळे एकत्र आहे. आणि मी जसं मी सांगतोय, एम फॉर मिश्रा, एम फॉर मराठी आणि नॉन मराठी, एम फॉर अख्ख्या महाराष्ट्रात. इफेक्टिव्ह आंदोलन कुठं होतं? सभागृहामध्ये होतं की रस्त्यावरती होतं? सभागृहामध्ये आंदोलन होत नाही. इफेक्टिव्ह आंदोलन जसं तुमचा प्रश्न असा पाहिजे की लोकांचा प्रश्न कुठे जास्त सोडता येतं.
रस्त्यावर की सभागृहात. तर मला असं वाटतं की दोन्ही एक संवैधानिक मार्गाने गेला एक प्रयास असतं. आंदोलन आम्ही रस्त्यावर करतो तेव्हा सुद्धा आम्ही संवैधानिक मार्गाने स्वतःचं काम आपण करून घेतोय. सभागृहामध्ये जाऊन म्हणजे सिस्टममध्ये जाऊन थोडं सोपं होऊन जातं मला असं वाटतं. कारण जर तुम्ही सिस्टममध्ये आहात तर तुमच्याकडे एवढं पॉवर आहे की तुम्ही लोकांचे प्रश्न, लोकांचं जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही तिथे मांडून, तुमच्याकडे अधिकार आहे आणि अधिकाराचा वापर करून तुम्ही थोडा सोपं पद्धतीने करू शकता. पण मला असं वाटतं दोन्ही इम्पॉर्टंट आहे आणि दोन्हीही करायला पाहिजे. सिस्टममध्ये गेल्यानंतर थोडा फास्ट होऊन जातं, बस एवढंच. आता प्रभाग क्रमांक 4 मधले खूप सारी जनता असेल, लोक असतील, तुम्हाला पाहत असतील, तुम्हाला त्यांना काय एक शेवटचा संदेश द्यायचा आहे? बघा, आता माझ्या तर भविष्य लोकांचं हातात आहे. आम्ही जॉब ऑलरेडी सोडलो आणि जसं मी लोकांची समस्या मांडण्यासाठी आंदोलनं केलं, लोकांसाठी पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी बरेच आमरण उपोषणसुद्धा केलं, तसं आता सिस्टममध्ये जाण्यासाठी पुढे आलो. लोकांच्या संकल्पामुळे पुढे आलो की आता इलेक्शनमध्ये मी जातोय. मला तर असं खात्री आहे की ते इलेक्शनमध्ये येणाऱ्या निवडणुकामध्ये 15 जानेवारीला ते घरातून बाहेर पडणार, वोट करणार आणि समाजासाठी, त्यांच्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी ते मला एक मतदान देतील. पण जर असं चुकून झालं नाही तर मी तर ऑलरेडी पॉलिटिकली एक्सपोज पर्सन झालो. बरं. आता तर मला जॉबसुद्धा परत भेटणार नाही. मग बघू आपण काय करणार म्हणजे पोट भरण्यासाठी. बरं. सो तुमच्याकडे काही बॅकअप नाही आता? काही बॅकअप माझ्याकडे नाही आहे. मी एकटा राहतो इकडे फॅमिलीसोबत आणि माझा कोणी इकडे नाही आहे. आणि म्हणून मी सांगतोय की एक जॉब होती पण पॉलिटिकली एक्सपोज पर्सन झाल्यामुळे तो सुद्धा गेली. आता फक्त एकच टार्गेट आहे की सामान्य माणूस म्हणून लोकांच्या प्रामाणिकपणे समस्या सोडवण्यासाठी सिस्टममध्ये यायला आपण एक संकल्प घेतला आणि फक्त एवढंच आहे माझ्यासोबत, बाकी काय नाही. बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला बोल मराठीला टाईम दिला. तुम्ही खूप निर्भीडपणे आणि खूप मुद्देसूद अशा प्रकारे तुमचा आत्तापर्यंतचा जो अभ्यास आहे, तुम्ही आत्तापर्यंत केलेले कामं आहेत ते जनतेसमोर मांडले. वाको वी अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून तुम्ही आत्तापर्यंत केलेली कामं तुम्ही सांगितली. मला असं वाटतं की खूप कमी असे राजकारणी आहेत आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, ज्यांना त्यांचा प्रभाग एवढ्या चांगल्या प्रकारे माहिती असेल. तुम्ही सुशिक्षित आहात, चांगला जॉब तुम्ही केलेला आहे, प्रोफेशनल करिअर तुमचं चांगलं आहे. त्या सगळ्या गोष्टी सोडून, तुमची एक ऐशोआरामाची जिंदगी सोडून तुम्ही आज समाजासाठी आज रस्त्यावरती उतरलेले आहात. आता पुढच्या महिन्याभरामध्ये, पुढच्या 15-20 दिवसामध्येच कळेल की कशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत आणि पुढे तुम्हाला जनता कशा प्रकारे परत एक नगरसेवक म्हणून एक संधी तुम्हाला देणार की नाही हे पुढे येणाऱ्या काळामध्ये कळेल. जर संधी मिळाली तर आपला व्हिडिओ यूट्यूबवरती जाईल, लोक तिथे कमेंट करतील आणि नंतर जर कामं झाले नाहीत तर लोक हाच व्हिडिओ घेऊन तुम्हाला परत पाठवतील आणि तुम्हाला प्रश्न विचारायला देखील मागे पुढे मारणार नाहीत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या टाईमबद्दल. थँक्यू.